2005 साली प्रदर्शित झालेला पक पक पकाक हा चित्रपट प्रचंड गाजला होता। आजही हा चित्रपट मराठी प्रेक्षक मोठ्या आवडीने पाहतात। या चित्रपटात नाना पाटेकर, उषा नाडकर्णी, प्राची शाह, ज्योती सुभाष, जितेंद्र जोशी असे तगडे कलाकार देखील होते। पण चित्रपटातील चिकलू व साळू या जोडगोळीने प्रेक्षकांची मने जिंकली होती। तुझं लगीन साळू की बुळुबुळू वाळू हे या दोघांचं गाणं तर सुपरहिट झालं होतं। उंच सावळ्या रंगाची नऊवारी साडीतील बिंदास साळू प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहे। हे गावरान साळूचं पात्र नारायणी शास्त्री नावाच्या अभिनेत्रीने साकारलं होतं। हा चित्रपट तुफान हिट होऊनही नारायणी शास्त्री पुढे मराठी मनोरंजन विश्वात फारशी दिसली नाही। आज या चित्रपटाला येऊन 20 वर्षांहून अधिक कालावधी लोटला आहे। आज एवढ्या वर्षांनी अभिनेत्री नारायणी शास्त्री नक्की काय करते हे आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। नारायणी शास्त्रीचा जन्म 16 एप्रिल 1978 रोजी पुण्याला झाला। तिचे वडील उत्तर प्रदेशचे होते तर आई मराठी होती। तिच्या वडिलांना गंभीर आजाराने ग्रासले असल्याने ती आणि तिच्या 5 भावंडांचं संगोपन तिच्या आईने एकटीने केले। त्यामुळे ती अजूनही आपल्या आईचे शास्त्री हेच आडनाव वापरते। तिने पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेजमधून पदवीचं शिक्षण घेतलं। पुढे तिला वकील व्हायचे असल्यामुळे तिने मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला। मात्र मुंबईला आल्यावर तिला अभिनयाचे वेध लागले। ती चित्रपट आणि मालिकांसाठी ऑडिशन देऊ लागली। यातूनच तिला DD नॅशनलवरील कहाणी सात फेरों की या मालिकेत काम करायची संधी मिळाली। या मालिकेपासून आपले अभिनय करायला सुरुवात करणाऱ्या नारायणीने मग मागे वळून पाहिले नाही। यानंतर तिने कुसुम, पिया का घर, क्योंकि सास भी कभी बहू थी, कोई अपना सा अशा अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं। याच काळात 2005 साली तिने पक पक पकाक या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत दमदार पदार्पण केलं। मात्र तरीही तिला पुढे मराठीत चांगल्या भूमिका मिळाल्या नाही। नंतर ती थेट 2015 साली आलेल्या ऋण या एकमेव मराठी चित्रपटात झळकली होती। मात्र या काळात ती हिंदी मालिका विश्वातील प्रमुख चेहरा म्हणून नावारूपास आली। मधल्या काळात तिने अर्जुन, हातीम, नमक हराम, रिश्तों का चक्रव्यूह अशा अनेक TV मालिकांमध्ये काम केलं। नारायणी जितकी तिच्या कामामुळे चर्चेत असते तितकीच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते। तिचे वैयक्तिक आयुष्य चढ उतारांनी भरलेले होते। मनोरंजन विश्वात पदार्पण केल्यानंतर काही वर्षातच नारायणी अभिनेता अनु सक्सेनाला डेट करू लागली। मात्र या रिलेशनशिपमध्ये ती सगळा टिकली नाही। 2 वर्षातच त्यांचे ब्रेकअप झाले। पुढे हे ब्रेकअप झाल्यावर लगेचच ती अभिनेता गौरव चोप्राला डेट करू लागली। या दोघांनी अनेक मालिकांमध्ये एकत्र काम केलं आहे। या काळात नारायणी आणि गौरव चोप्रा कायम एकत्र फिरायचे। लवकरच ते लग्न करणार अशी चर्चा तेव्हा ऐकायला मिळायची। नजबली या डान्सिंग शोमध्ये सुद्धा ते दोघे पार्टनर म्हणून सहभागी झाले होते। मात्र तब्बल 7 वर्ष एकत्र राहिल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले। नारायणीच्या अति स्मोकिंग आणि ड्रिंकिंगच्या व्यसनामुळे गौरव चोप्राने तिला सोडून दिले अशा बातम्या त्या काळी आल्या होत्या। गौरवसोबत ब्रेकअप झाल्यावर ती ब्रिटिश डायरेक्टर स्टीवन ग्रेवरला डेट करू लागली। 5 वर्ष स्टीवनला डेट केल्यानंतर 2015 साली तिने त्याच्यासोबत गुपचूप लग्न उरकून टाकले। याबाबत तिने बरेच दिवस कुठे वाच्यता केली नाही। लग्नानंतर तब्बल 1 वर्षांनी तिने आपल्या लग्नाची बातमी मीडियाला दिली। आता तिच्या लग्नाला 10 वर्ष झाली आहेत। मात्र मुलाला जन्माला घालून कामातून ब्रेक घेणं तिला मान्य नाही। नारायणीच्या करिअरचा मान राखून स्टीवनने सुद्धा तिच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे। म्हणूनच ती आणि तिच्या पतीने मिळून आई बाबा न होण्याचा निर्णय घेतला आहे। नारायणीने आपल्या 25 वर्षाच्या मोठ्या करिअरमध्ये काही मोजक्या चित्रपटात काम केलं। पक पक पकाक सोडून घात, चांदनी बार, मुंबई मेरी जान हे तिचे काही चित्रपट लक्षात राहिले। सध्या नारायणी नयनतारा या हिंदी मालिकेत काम करत आहे। ती गेले अनेक वर्ष मराठी मनोरंजन विश्वापासून लांब आहे। मात्र तरीही तिने साकारलेली पक पक पकाक चित्रपटातील गावरान साळू मराठी प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी कोरली गेली आहे।